जण भेटणार आहेत। झी मराठीवरती एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे। झी मराठी हा आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे। रामपुरे कुटुंब। अरे नमस्कार दादासाहेब आणि अथर्व, अरे दोघे जण आलेले आहेत। वा वा वा। तर हे आहेत, आज काय झालेलं आहे, आपलं झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे, जोडलं जात आहे। हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळेजण जमलेले आहेत। नमस्कार। तर मी ऑफिशियली ओळख करून देतो, हे आहेत दादा। अरे नमस्कार सगळ्यांना, मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे। आणि मी काय बोलतोय, हे आपले गेस्ट्स आहेत, त्यांना बाहेर कशाला आत घेऊन जाऊयात हो ना? प्लीज ऑल ऑफ यू प्लीज कम इन, प्लीज या। घरकुल नाव आहे आमचं, आमच्या बंगल्याचं, त्यामुळे आमच्या घरकुलात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या वा वा वा, प्लीज। आले सगळे? 1-2 मिनिटात आम्ही आलोच, प्लीज बी कम्फर्टेबल। सगळ्यांचं हॅलो सगळ्यांचं या घरकुलामध्ये मनापासून स्वागत। सगळेजण छान, मला असं वाटतं थोडंसं जरा व्यवस्थित उभे राहून घेऊया, कोणाला काही अडचण असेल तर आताच आपण ती सॉल्व्ह करून घेऊया। छान सगळे झालेले आहात, सेटल झालेले आहात, वा उत्तम। पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत। हे घरकुल आहे, रामपुरे कुटुंबाचं हे घरकुल आहे। अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटस एक हवेली दिसते आहे, याला घरकुल असं ते म्हणत असतात नेहमीच। आणि या घरकुलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया। कुटुंबातली लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच। प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका, काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी 2 मिनिटात तो सॉल्व्ह करतो, पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून। आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो। नमस्कार, ओळखलत का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय। पण मला असं पाहून थोडं घाबरला असाल ना, पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते। स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं। रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून मी या कुटुंबात आले। आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला। ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा। तिचं हसणं रडणं, माझ्या कुशीत येणं, तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला, पण काळाने घात केलाच। एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सून गमावली आहे। आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत। आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करता यावं म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरला।
तीच हाकेला धावली म्हणायची. कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली आणि आता तुम्ही. मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत कराल याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा तुला जपणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. दिसत नसले तरी असणार आहे. तुला जपणार आहे. अरे हे काय होत आहे? अरे बापरे. प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाच्यता करू नका. जे काही झालं ते, आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण काय आहे, काही कळलंच नाही म्हणजे हे काय झालं. कुटुंबाची ओळख करून द्यायला आपण निघालो होतो आणि कोण झालं काही. प्लीज प्लीज सांगू नका. नमस्कार नमस्कार. या या या. आलात तुम्ही? हो हो हो. मला दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले, घरकुलमध्ये पाहुणे आले. मी म्हटलं अहो त्यांना बाहेर का थांबवलंय, आत या. सॉरी हो, उशीर झाला यायला. तुमच्याच पाहुणचाराची सगळी व्यवस्था करत होते. तर मी तुमची ओळख करून देतो. या मंजिरीताई आहेत, मंजिरीताई रामपुरे. आणि खूप छान दिसतंय सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही. वा वा. तर मला एक गोष्ट सांगा, म्हणजे आम्ही मगासपासून इथे वावरतोय, फार छान वाटतंय. घर खूप छान आहे तुमचं, घरकुल खूप छान आहे तुमचं. अंबिकाची आठवण येते का हो कधी तुम्हाला? का नाही येणार? ती माझ्या घरचा अविभाज्य भाग होती आणि जेव्हापासून ती गेली आहे तेव्हापासून माझ्या वेदाची आई, अथर्वचं प्रेम सगळंच हिरावून गेलं. आणि आम्ही खूप मिस करतो तिला. खूप आठवण येते तिची आम्हाला. सगळ्यात जास्ती काळजी मला वेदाची वाटते, कारण एवढ्या लहान वयात तिने तिची आई गमावली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबिका गेल्यापासून वेदा मुलींशी झाली. त्यामुळे तिच्यासाठी काय करावं, किती करावं, कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे पुन्हा ती बोलायला लागेल याची आम्ही वाट बघतो. खूप छान. पण ह्या तर गोष्टी झाल्याच, पण त्याचबरोबर मला एका गोष्टीचं अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी ही तुम्ही अगदी घरच्यांप्रमाणे घेता, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर खरं आहे का हो हे? हो, खरं आहे. आणि त्याचा प्रत्यय येईलच तुम्हाला. माझ्या मते एखाद्याला खाऊ पिऊ आणणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि रामपुरे घरात, त्यांच्या घरात, आमच्या घरकुलमध्ये जी कोण व्यक्ती येते ती उपाशी पोटी कधीच जात नाही याची आम्ही नेहमीच काळजी घेतो. वा वा. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना जी या कुटुंबामध्ये राहतात? या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून माझे पती दादासाहेब रामपुरे. अच्छा, दादासाहेब रामपुरे. दादासाहेब पण आहेत का? नमस्कार नमस्कार. हो, आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं. आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत, तर तुम्ही जरा एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखीन छान वाटेल. इथे मंजिरी समोर असताना मंजिरी माझी अर्धांगिनी, की जी या घराची खरं तर स्वामिनी आहे. वा. कारण ती आल्या गेल्यांचं प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते. आणि कसं कुणास ठाऊक, पण तिला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय, कुणाला काय नकोय, कुणाला काय द्यायचंय. सो इतपत एका अतिशय हुशार, अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धांगिनीचा मला खूप अभिमान आहे. आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज ज्याच्यामुळे हे वैभव तुम्हाला दिसतंय, त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टीचं जे एक फाउंडेशन असतं, पाया असतो, तो भक्कम करण्यात वा 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 मंजिरीचा
सगळ्यात मोठा वाटा आहे. हो. आणि माझा मुलगा हम्म. अथर्व, त्याचाही वाटा. बरं, मी तुम्हाला काय म्हणतो, आता आधी मी तुमच्यात अर्धांगिनी म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो, त्यांना आधी शेजारी येऊ देत तुमच्या. या बरं, मला सांगा बरं, तुम्ही आलात इतके छान, नेहमीच तुम्ही आम्हाला रुबाबदार दिसता, असे करारे दिसतात, असं असण्यामागे काही विशेष कारण आहे का? करारी असं मी नाही म्हणणार, हम्म. दिसत असलो तरी. हम्म. एक अतिशय मंजुरीच्या हम्म. समंजस, हम्म. सगळ्यांना सांभाळून घेणारा, वा. गोड स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात. वा. आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो, वा. आमच्या परिवारात जे सगळे हिरे आहेत वा. त्यांना एका छान कोंदणात बसवायचं असतं. वा. ते कोंदण बनण्याचं काम मी केलं. वा वा वा. त्यामुळे हे सगळे हिरे. वा 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 वा, किती छान. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणजे जनरली काय असतं की एखादा वाडा असतो, आमच्या वाड्यामध्ये या असं म्हणत असतात, बरोबर आहे की नाही, किंवा हवेली आहे आमची असंही म्हणत असतात. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतकं छान मोठं घर आहे, पण ह्या घराला तुम्ही सगळेच जण, या जरा इथे या घराला तुम्ही असं वाडा किंवा हवेली असं न म्हणता तुम्ही याला घरकुल असं का म्हणता? म्हणजे तुला विचार. वा. मला वाटतं लोक जे असतात, त्यांचं जे कुटुंब असतं, त्याच्या प्रेमाने घर बनतं. बरोबर. म्हणून ते घर बनतं. अच्छा. जिथे आपण राहतो त्याला आपण घर म्हणतो, हम्म. म्हणजे वाडा, हम्म. ते फक्त शब्द आहेत, पण बरोबर. त्याच्यात जे प्रेम असतं त्याच्यामुळे ते घर बनतं. आणि म्हणून घरकुल आहे. घरकुल आहे. वा 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 वा, किती छान. कळलं तुम्हाला मी वा. हिच्या प्रेमाकडून तिच्याशी का लग्न केले ते? वा वा, सगळ्यांनाच कळलं. बरं, या घरामध्ये, आता या तुमच्या घरकुलामध्ये तुम्ही सगळेजण प्रेमाने राहता. मी मगाशी जसं म्हणाल की अथर्व सुद्धा या घरामध्ये राहतो, तर आता अथर्वला भेटण्याची आम्हा सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. तर जरा अथर्वला बोलवाल का? अथर्व, वा, या 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 अथर्व, या. वा, संस्कार. वा, किती छान. बरं अथर्व, काय सांगशील, आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेरून की अंबिका नाही आहे, तर काय तिची आठवण येते का? कसं वाटतं आता ती नाही आहे तेव्हा? उत्तर खूप साहजिक आहे. ऑब्विसली ही माझी फॅमिली आहेच, बरोबर. पण मी अंबिका बरोबर माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितला होता, स्वप्न बघितली होती. बरोबर आहे. तर या सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात, बरोबर आहे. पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर, आपण जेव्हा बोलतो शी इज अ पार्टनर फॉर लाईफ. बरोबर आहे. माझी मुलगी सुद्धा असेल ती, आणि ती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असतील, पण लाईफ पार्टनर गमावला आहे मी. तर सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला आहे, आणि मी खूप तिला मिस करतो. बरोबर आहे. एक आपलं अतिशय जवळचं एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं, मला असं वाटतं ती कमी आपल्याला नेहमीच सतत जाणवत असते. Yes. रोजच्या रोज आठवण येतच असते आपल्याला त्या व्यक्तीची, बरोबर आहे की नाही? Yes. पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य आहे, बरोबर आहे की नाही, आपल्याला पुढे जायचंच असतं, बरोबर आहे ना? तर मग आता चला असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही, पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आई मिळण्यासाठी म्हणून तरी? माझ्या आयुष्याची कोंडी येते जरा. माझा फोकस पर्सनल लाईफचा फोकस वेदा आहे. बरोबर. तिला कसं कम्फर्टेबल परत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. पर्सनली तुला जसं सांगितलं मी की मी एक लाईफ पार्टनर गमावलं आहे. बरोबर. तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली होती, माझं आयुष्य पुढचं बघितलं होतं, आणि त्या व्हिज्युअलमधनं तिला काढून कोणा दुसऱ्याला फिट करणं ते पॉसिबल तर नाहीच. इट्स इम्पॉसिबल. मी ते करू शकत नाही आहे. व्हिज्युअली सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा. बरोबर. पण अधूनमधून चर्चा होत असते, पण त्यातनं आय डोंट नो
येस, माझी प्रायोरिटी वेदा आहे, पण ते एक सोडून अजून मला काय करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष जास्त देतो आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही देऊ शकणार. बरोबर. एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच, म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील, पण तरी सुद्धा नातं जपणारी असं हे तुमचं कुटुंब आहे. येस, बरोबर आहे की नाही? तर आता विषय निघालेलाच आहे, तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर यू शुअर? हो हो हो, नक्की नक्की. ओके. वेदा 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 कुठे आहे? वेदा 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 आली? अरे वा वा वा, वेदा आलेली आहे. आणि वेदा बरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे. तर आता आपण त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. पहिल्यांदा तर मी तुलाच विचारेन की सॉरी, म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होतं, कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची थोडीशी ओळख झालेली होती. ताईंना सुद्धा आम्ही, म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही ओळखतो, पण सॉरी, तुझं नाव मला माहिती नाहीये आणि तू या कुटुंबात काय आहेस हेही मला माहिती नाहीये. सो आम्हाला प्लीज सांगशील का? मी अनन्या रामपुरे, वा, दादासाहेबांची लाडकी लेक आणि या घरातली शेंडेफळ. हे लक्षात आलेलंच आहे. लाडकी आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा. मला खूप खूप मजा येते. हा. दादाकडून खूप प्रेम मिळतंय, दादासाहेबांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आई तर खूपच प्रेम देते. वा 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 वा. बरं, आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करतायत, तू सगळ्यांची लाडकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे, पण तुझं लाडकं या घरामध्ये कोण आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे. काय आहे, असं गॉसिप्स बाहेर नाही निघाल्या तर पत्रकारितेवर काय फायदा झाला असं होईल, नाही का? ओ गॉड, दॅट्स अ बिग क्वेश्चन. सगळेच लाडके आहेत, म्हणजे अच्छा. मी सगळ्यांवर प्रेम करते. दादासाहेब, दादा, वेदा, आईसाहेब आहेत, सगळ्यांवर आहे, आत्या आहे. बट नो मॅटर व्हॉट, आय डोंट लाईक माया. अच्छा, माया आवडत नाही? अजिबात नाही आवडत. अच्छा, इतकं नाव, प्रेमळ नाव आहे माया, आणि तरी सुद्धा तुला आवडत नाही म्हटलं तर आश्चर्यच आहे. बरं, कोण आहे माया? तिला भेटूया का आधी आपण? येस. नाही, आता उत्सुकता आमची ताणली गेली की तुला न आवडणारी व्यक्ती कोण आहे. भेटूया तरी आपण तिला. माया कुठे आहे? माया 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 ह्याच घरामध्ये आहे ना आता? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. अच्छा, या माया का? वा वा वा. माया, तुम्ही पण रामपुरे कुटुंबातलेच आहात का? ऍक्च्युली हो पण आणि नाही पण. म्हणजे? नाव आम पार्ट ऑफ दिस फॅमिली. अंबिकाची सावलीच म्हणू शकतोस तू मला. अंबिकाची सावली? हो. म्हणजे जरा नीट सांगितलं तर बरोबर. म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच वाटलो आहे. अच्छा. आणि ती जशी या घरात आले, हा. तिच्या मागे तिची सावली म्हणून मी इकडे आले. त्यामुळे घरही माझं, माणसंही माझी, वेदाही माझी. अच्छा 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 अच्छा, ओके. मग तसे तुम्ही बरं, पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये. पण वेदा तर आहे. तर वेदा बरोबर तुमचं कसं नातं आहे, किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मत म्हणजे काय, म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे. ॲज आय सेड, या घरातले प्रत्येक लोक ती सगळी माझी आहेत. अच्छा. या. अच्छा, म्हणजे वेदा ही तितक्या जवळची आहे तुमच्या. अगदी अगदी. आणि तुमच्या या घरात सगळ्यांवरती प्रेम आहे. खूप छान. अगदी. वा 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 वा, किती छान. म्हणजे हळूहळू तुमच्या घरातली माणसं आमच्या ओळखीची व्हायला लागलेली, कुटुंबातली. आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की खूप छान कुटुंब आहे तुमचं. कुटुंबात बरीच तुमच्या नाती आहेत, माणसं आहेत. अजून कुणी आहे का तुमच्या कुटुंबामध्ये, की तुम्ही एवढीच जण राहता इथे? माझी सख्खी बहीण नर्मदा. अच्छा, त्या नर्मदा. या या या. अरे नर्मदा, माझे मेहुणे दामोदर हा. अच्छा अच्छा अच्छा. आणि या त्यांचा मुलगा या, जरा या पुढे जवळ या. वा. अच्छा, नमस्कार 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 नमस्कार. आपण नर्मदा ताईंची गप्पा मारूया. अच्छा, तुम्ही सुद्धा इथेच राहता का? हा, म्हणजे मी दादासाहेबांची धाकटी बहीण, हा. रामपुरे घरातली मुलगी, हा हा. आणि मी इथेच राहते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल नाही की मी सासरी का नाहीये? हो, तेच ना. म्हणजे पण मला माझं ह्या
तरी घर सोडून जायचीच इच्छा नाही होत मला. म्हणजे या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे अगदी. वा 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 वा, अच्छा. आणि हे पण इथेच असतात म्हणजे घरचं काही नाही, गरजच नाही हो. कसं आहे ना, हा. माझं माझ्या बायकोवर ना खूप प्रेम आहे हो. अच्छा. ती सांगेल ते मी ऐकतो. ती म्हणाली इथे राहायचं, मी इथून राहिलो. हा. आणि मुळात आहे ना, कसं आहे, तुमचं कूल आहे. अच्छा. घरकुल आहे. अरे वा 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 वा, किती छान. कूल आहात म्हणून तुम्ही घरकुलात आहात. वा 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 वा. आणि हा, हा, माझा मुलगा अजित. अच्छा अच्छा, वा वा, काय लाईफस्टाईल आहे यांची, सॉलिड एकदम. वा वा. म्हणजे असेच तुम्ही असता का नेहमी? ऑब्विसली. अच्छा. एवढ्या मोठ्या एम्पायरशी, एवढ्या मोठ्या घराशी कधी ना कधी माझं माझं नातं जुळणार आहे, माझं नाव जोडलं जाणार आहे. अच्छा. सो त्यानुसार राहणं हे गरजेचंच आहे ना. वा. और बाय अरे वा वा, काय ऍक्सेंट आहे तुमचा, एकदम खतरनाक एकदम. वा 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 वा, किती छान. बरं, हे तर सगळं तुमच्या कुटुंबाशी ओळख तर झालेलीच आहे, परंतु आपण जिला भेटायला मगाशी बोलवलं ती वेदा मात्र अजून काहीच बोलत नाहीये. ती तिच्या बाहुली बरोबरच आहे आणि ती अजिबातच काही बोलत नाही. आपण वेदाशी बोलले का? वेदा, वेदा, ए बाळा, वेदा, 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 वेदाशी जरा आपण एकदा आधी बोलून घेऊया. तुम्ही जर पुढची कोण आहे? या इथे येऊन बोला. कोण आहे ते? हा, इथे या. हा, या इथून जरा त्यांना घेऊन येतो. मी या जरा, या. अरे बापरे. हो, यांना चालेल ना घरात? अगदीच आले दारावरती तर त्यांना परत पाठवलं म्हणजे कसं पाठवणार, म्हणून मी म्हटलं त्यांना घेऊन. हॅलो, इथे. कोण आहात? कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण नाही. बरं, आलात कुठून तुम्ही? हे असं का बोलतो? तर यांची भाषा एकतर काही कळत नाही. असं तुम्ही कोकणात? बाबा, या इथून या. बाबा, तुम्ही इथे का आलात? तुम्हाला माहिती आहे ना, लोक तुमची चेष्टा करतात. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं वेडा? हो. बाबा, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वेडा म्हणतात, चेष्टा का आलात इथे? तुम्ही चला बरं. एक मिनिट, तुम्ही आधी कोण आहात ते तरी आम्हाला कळेल का? म्हणजे हे अचानक मध्येच दोघं जण आले. हे कोण आहात तुम्ही? हे माझे बाबा आहेत. आणि तुम्ही? आणि मी मीरा. हे स्मशानात राहतात. अच्छा. आणि यांची सगळीच चेष्टा करतात. मी म्हटलंय ना बाबा. पण मला काय म्हणायचं की हे असं का करतायत? म्हणजे काय झालंय काय नेमकं? काही नाही. त्यांचं म्हणणं आहे की गुरुद्रोह झालाय त्यांच्याबरोबर. शिवाचा वार. शिवाचा वार? बाबा, तुम्हाला सोमवार म्हणायचंय का? सोमवार? अच्छा. हा. सोमवारी काय? सोमवार एका वर्षात 17 काय बाबा? सोमवार काय आहे 17ला नेमकं? 17 काय? 17 तारीख. अच्छा, 17 तारीख. हा. बाबा, कोणती तारीख? कुठली? कोणता महिना? बाबा, हा महिना 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारीला काय बाबा? तुम्ही काय बोलताय? काही अर्थ लागत नाही. तुम्ही चला बरं.
रात्रीच्या अंधारात गावावरतीस, रात्रीच्या अंधारात गावावरतीस. 10:30 म्हणायचं. सोमवारी 17 फेब्रुवारीला 10:30 वाजता. 10:30 वाजता. काय आहे बाबा 10:30 वाजता काय आहे? काय होणार आहे? बाबा तुम्ही माझी काळजी नेहमीच घेत असता, मला माहिती आहे. मी तुला जपणार आहे. अरे वा वा वा, मी तुला जपणार आहे. बरं बाबा थोडेसे इमोशनल झाल्यासारखे वाटतं. बरं आपण जरा थोडंसं तुमच्याबद्दल बोलूया. काय सांगाल मला तुमच्याबद्दल? कारण तुमची अजून व्यवस्थित ओळख काही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून. काय ना की मी मीरा आहे आणि हे माझे बाबा. लहानपणीच माझी आई माझ्यापासून लांब गेली आणि त्यानंतर माझी बहीण सुद्धा माझ्यापासून लांब गेली. आई बरोबर काय झालं काही माहित नाही, पण हे सगळं झाल्यानंतर बाबा स्मशानात राहायला लागले. स्मशानात? मला सोडून ते स्मशानात राहायला लागले आणि मग मला काकी काकांसोबत राहावं लागलं. बरं पण ते 17 फेब्रुवारीला आम्ही सगळेच जण काळजी घेऊ की काय होणार आहे ते. आम्ही सगळेच जण जरा थोडं अलर्ट राहू त्या दिवशी आणि आम्ही पाहू काय होतंय. हा बरोबर ना? असंच बापरे. बरं हरकत नाही. ही या कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे. तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे. तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे. आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत, आमच्या फॅमिलीचे खूप महत्वाचे एक सदस्य अजून आहे. अच्छा आहे अजून? इंट्रोडक्शन झालेलं नाही. अच्छा, गिव्ह मी अ मिनिट. मी अरे बापरे, कोणतरी स्पेशल माणूस आहे वाटतं. वा वा